नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये एखादी स्थानिक आघाडी करून विजयापर्यंत जाणं हे तासगाव नगर परिषदेमध्ये शक्य झालंय आणि याचं नेतृत्व केलं माजी खासदार संजय काका पाटील यांनी आणि एक मोठं कमबॅक संजय काकांनी केलेलं आहे। एक तर काका खूप अभिनंदन। काय सांगाल तासगावच्या जनतेनं तुम्हाला पुन्हा विजयाचा कौल दिला? तासगावच्या मतदार बंधू भगिनींचं जनतेचं मनापासून मी ऋण व्यक्त करतो। हा विजय निश्चितपणानं विनम्रपणानं आम्ही घेऊन तिसऱ्यांदा या नगरपालिकेची सत्ता लोकांनी आपल्याला सोपवली। अपप्रचाराला बळी न पडता लोक साहसानं धाडसानं उभं राहिली। खोटे नाटे आरोप आणि सहानुभूती निर्माण करणं आणि कोणतरी गुंड असं लोकांच्या पुढे चित्र उभा करणं, धाडशी असणं हा काही गुन्हा नव्हे, अन्यायाविरुद्ध प्रतिकार करणं हा काही गुन्हा नव्हे। पण आमच्या तालुक्यामध्ये गेले अनेक वर्ष ते षडयंत्र चालू होतं। आम्ही ठरवलं लोकसभेला आणि विधानसभेला आपल्याला अपयश आलं। ते अपयश आम्ही विनम्रपणानं स्वीकारून पुन्हा नगरपालिकेच्या इलेक्शनला आम्ही कुठलाही पक्ष, कुठलंही चिन्ह, कुठलीही सत्ता, कुठलाही नेता, एखादी संस्था असं कुठलंही नसताना आम्हाला आघाडी मिळायला सुद्धा अडचण झाली, कारण आमचं रजिस्ट्रेशन अजून झालेलं नव्हतं आमच्या आघाडीचं। काही मोठ्या लोकांच्याकडे आघाड्या होत्या, त्यांना आम्ही विचारलं, ते म्हणले आम्हाला जरा त्रास होईल, नको आमची घ्यायला। आम्ही ती विनम्रपणानं स्वीकारली आणि निलेश सोगडेंची पलूसची आघाडी इथं आणली आणि त्या आघाडीच्या माध्यमातून शेवटचे 4च दिवस आम्हाला चिन्ह पोचवायला मिळालं। तरी सुद्धा थेट नगराध्यक्ष आणि 13ची संख्या ही आपणाला या लोकांनी दिली। थोडस पक्षचिन्ह असतं तर अजून आपल्याला 5 ते 6 उमेदवार आपले निवडून आले असते आणि ते चांगलं यश आलं असतं। आता मी आलोय ते आमचे कुराडे आणि पवारांच्या यांना भेटायलाच आलो होतो, पडलेले आमचे उमेदवार होते। पण दिलेला हा जो कौल आहे तो या शहराचा विकास आणखी गतिमान करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। काही भुयारी गटारची योजना, पहिले आलेले पैसे आता थोडे कमी पडत आहेत, त्यासाठी आम्ही निश्चितपणानं प्रयत्न करून ती भुयारी गटार योजना नीट करू। या शहरातले विकासाचे मार्ग आणखी चांगल्या पद्धतीनं खुले करू। पण अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय विरोधकांची राजकारण करण्याची पातळी घसरलेली आहे। स्वतः 40 वर्ष त्यांच्या घरामध्ये सत्ता आहे। ज्या शरद पवारांनी त्यांचं घर वर आणलं, त्या शरद पवारांना शिव्या देणाऱ्या माणसांचा उपयोग करून त्यांना इलेक्शनला पैसे देऊन त्या समाजाची लोकांची मतं दिशाभूल करून पुन्हा त्यांनी घेतलेली आहेत। इथं काम आम्ही करतो आणि मुख्यमंत्र्यांचे फोटो लावले जातात आणि आभार व्यक्त केले जातात, हा अतिशय किळसवाणी घाणेरडा प्रयोग इथं सुरू आहे। आम्ही गेले 10 वर्ष काम करण्यामध्ये प्रामाणिकपणानं करत होतो। केलेली कामं लोकांच्या पर्यंत प्रेझेंटेशन सुद्धा केलं नाही आणि यांनी चोरायचा उद्योग करून सहानुभूती मिळवली। काही पातळी सांभाळून राजकारण करावं लागतं, ती काही पातळी मला इथं दिसलेली नाही। खोटे नाटे आरोप करायचे, कोणतरी राष्ट्रपुरुष आहे का, कोणतरी युगपुरुष आहे का, आणि लोकांना या मानसिक गुलामगिरीत ठेवायचं, हे काही चांगलं नाही। आम्ही ज्या बाबी आहेत ते लोकांच्या पर्यंत निश्चितपणानं पोचवू। पण मला अभिमान वाटतोय आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा, सहकार्यांचा। त्यांच्या बळावर शेवटच्या 4 दिवसामध्ये एवढ्या सगळ्या मातब्बरांच्या विरोधामध्ये जनतेने आपल्याला सत्ता दिलेली आहे। कुणाचं कुणाशी आतलं सतलं मतलं होतं हे कालांतरानं तुम्हाला कळेल। तरी सुद्धा लोकांनी थेट नगराध्यक्ष आणि सत्ता बहुमताची ही आपल्याला दिली। ती कार्यकर्त्यांचं यश आहे, माझ्या सहकार्यांचं यश आहे, हे निश्चितपणाने मी आवर्जून सांगतो। आत्मविश्वास यामुळे वाढलेला आहे, मात्र दिशा पुढे जिल्हा परिषद निवडणूक आहेत, महापालिकेच्या लागलेल्या आहेत, तुम्ही दिशा कधी पुढची क्लिअर करणार? अजूनही तुम्ही अजितदादा भेटून गेले काल? साहेब कुलदीपजी, आडात असल्याशिवाय पोर येते असं म्हण आहे। ह्या माणसांनी मला गेले 30 वर्ष सांभाळलेलं आहे। हे बाळ बाळूत्यात असल्यापासून त्यांच्या वडिलांशी मी संघर्ष करत आलो। त्यांच्यावर वाईट प्रसंग आला त्यावेळी संजय पाटील धावला। आईला तिकीट देण्यामध्ये
आणि फार मोठी भूमिका बजावलेली आहे. आबांच्या आईनं कुणाची शिफारस केली होती शरद पवारांच्या पुढं हे सुद्धा तुम्हाला कळेल. आणखी कोण कोण आम्हाला भेटलं होतं की आमचं नाव घ्या म्हणून, पण चूल मूल सांभाळणाऱ्या वहिनी आम्ही त्यांची बाजू घेतली. आमच्या मोठं मन दाखवलं तेव्हा. मोठं मन दाखवून आम्ही ते सगळं विसरलो. आबा गेले, आमचा राजकीय संघर्ष संपला. 10 वर्षाच्या कालखंडामध्ये नेहमी आम्ही वहिनींना सांभाळून घेऊन काम केलंय. कुठला तरी एखादा प्रसंग दाखवायचा, कोणीतरी त्या मारामारीमध्ये काही ओरडला असेल, कुठं काही बोलला असेल, तेवढंच सांगायचं. मतदाना दिवशी इश्यू केला का झाला? मुद्दा म्हणून आम्हाला खवळण्यासाठी तो प्रयत्न केला. याच वार्डाच्या बाबतीमध्ये ते घडलं 4 नंबरच्या. तेव्हा असे प्रयत्न आम्हाला निश्चितपणानं खवळून लोकांना दाखवायचं की आम्ही काहीतरी गुन्हेगारी करतोय किंवा आम्ही काहीतरी गुंडगिरी करतोय हे आता लोकांनी ओळखलंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीला सुद्धा आम्ही हे सगळं ह्यांचं जे चाललेल्या भानगडी आहेत नुसत्या, हा कुणाचा आहे, कुणाशी याचं सतलं मतलं आहे, कुणाही कुणाला शिव्या दिल्या तरी सुद्धा बाजू घेतली नाही. आणि कुठल्या समाजाची मतं मिळायला कोण कुणाशी लागे बांधे करून राहतं हे काही दिवसात आपल्याला पुराव्यानिशी आम्ही सिद्ध करू. तुमचे चांगले मित्र जयंत पाटील यांनी आष्टा आणि उरुणेश्वर दोन्ही बालेकिल्ले कायम ठेवलेत. कसं बघता या निकालाकडे आणि पुन्हा जे सूर तुमचे आहेत ते जुळणार का या जिल्हा परिषद किंवा बागी? आज तरी अजून आम्ही ठरवलं नाही कुलदीपजी, पण कार्यकर्त्यांशी बसून आजचा दिवस संपू द्या, उद्या परवाशी आम्ही जरा 2 दिवसात बसू. आपली आघाडी पूर्ण करतोय आम्ही, म्हणजे आम्हाला मिळेल ते चिन्ह घेऊन उभा राहायचं का आणि मग सगळी सांघिक पद्धतीने उभा राहायचं, थोडीशी चर्चा करू. पण एक गोष्ट खरी आहे की आपलं बळ असल्याशिवाय कोण आपल्याला विचारत नसतं. एवढ्या मोठ्या पक्षातून मी बाहेर आलो तरी सुद्धा लोकांनी माझं राजकारण पुन्हा उभं केलं आणि ज्यांच्यावर मी उत्सुक मिळून राहिलो त्यांनी माझा दोन्ही निवडणुकीमध्ये घात केला, लोकसभेच्या आणि विधानसभेच्या. त्यामुळं कार्यकर्ते ज्यावेळी मनावर घेतात त्यावेळी किती ताकदीनं 4 दिवसामध्ये हा विजय खेचून आणतात हे या निवडणुकीनं सिद्ध झालंय. जयंत पाटलांच्या बद्दल जयंत पाटलांची माझी अलीकडे चर्चा नाही, पण निश्चितपणानं बसू. शेवट कोण गमती करतंय, कोण कुणाला खेळवतंय, कोण कुणाला कुणाच्या अंगावर सोडतंय एवढं न समजण्या इतपत संजय पाटील बच्चा नाही. म्हणतात ना विटेचा प्रत्युत्तर दगडानं बसेल एवढंच सांगतो. कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी तासगाव, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.